जय गुरुदेव। जो गुरुहस्तकी लिंग जन्मला, त्याशी देह संयोगे प्राण मिश्रित केला, तोची भक्ती संयोग झाला, जाणी जे ओ पार्वती। संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली या ओवीतून सद्गुरुनाथानं दिलेला लिंग, त्या लिंगामध्ये प्राण आणि देह यांची समरसता करून शिष्याच्या अंतःकरणात भक्ती, प्रेम, ज्ञान उत्पन्न करतात। याचं रहस्य सांगणारी प्रस्तुत ओवी आहे। या ओवीतून माऊली म्हणतात, गुरु हस्तकी लिंग जन्मला। वीरशैव सिद्धांतामध्ये मानवाचा केवळ हा शारीरिक जन्म भौतिक जन्म मानला जातो, पण जेव्हा सद्गुरु शिष्याच्या मस्तकावर हात ठेवतात, वरद हस्त ठेवतात, तेव्हा शिष्याच्या आंतरिक चैतन्याला, चित शक्तीला सद्गुरुनाथ आपल्या शक्तीने बाहेर खेचतात आणि ती चित शक्ती इष्टलिंगामध्ये प्रतिष्ठित करतात आणि शिष्याच्या तळहातावर ठेवतात। ज्या शिष्याला सद्गुरुनाथाच्या हाताने इष्टलिंग दीक्षा मिळाली आहे, त्याचा आध्यात्मिक जन्म होतो। एक आईच्या पोटातून होणारा जन्म भौतिक जन्म आणि सद्गुरूच्या कृपेतून होणारा जन्म आध्यात्मिक जन्म होतो। येथे लिंग जन्मला म्हणजे केवळ मूर्ती मिळवणे नव्हे, तर शिष्याच्या शरीरात जो प्राण आहे, तो प्राण सद्गुरुनाथ आपल्या कृपेने इष्टलिंगात प्रतिष्ठित करतात। पुढं माऊली म्हणतात, त्याशी देह संयोगे प्राण मिश्रित केला। सामान्य माणसाचा जीव हा भौतिक देहाशी आणि विकाराशी जोडलेला असतो, परंतु सद्गुरुनाथाच्या दीक्षेनंतर शिष्याचा हा भौतिक देह मंत्रमय आणि पवित्र होतो। सद्गुरुनाथ शिष्याला इष्टलिंग पूजेची साधना देतात, शिवाय नमा नाम देतात, ज्यामुळे शिष्याचा प्रत्येक श्वास प्राण शिवमय होतो आणि तो प्राण इष्टलिंगाशी एकरूप होतो। म्हणजे देहामध्ये असलेला प्राण आणि बाहेर असलेले लिंग एकमेकात मिश्रित होतात, की जीव स्वतःला देह न मानता मी इष्टलिंग रूप आहे, शिवस्वरूप आहे मानू लागतो। यालाच प्राणलिंगी अवस्था म्हणतात, जेथे प्राण आणि लिंग वेगळे राहत नाही। पुढं माऊली म्हणतात, तोची भक्ती संयोग झाला, जाणी जे ओ पार्वती। भक्ती ही केवळ नामस्मरण किंवा पूजा करण्याचा मार्ग नाही, तर ती एक शक्ती आहे। जेव्हा देह, प्राण आणि लिंग यांचा पूर्ण संयोग होतो, त्यालाच खरी भक्ती किंवा भक्ती संयोग म्हणतात। भगवान शिव भगवती पार्वती मातेला या ओवीतून म्हणतात, हे देवी, जेव्हा गुरु कृपेने मिळालेल्या लिंगामध्ये शिष्याचा प्राण पूर्णपणे समर्पित होतो, तीच खरी भक्तीची परिसीमा आहे। हाच वीरशैव सिद्धांतातील षटस्थल साधनेचा सर्वोच्च बिंदू आहे, जिथं अंग म्हणजे जीव आणि लिंग
म्हणजे शिव, जीव शिव ऐक्य होतात, यालाच लिंग अंग सामरस्य म्हणतात. थोडक्यात या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे, केवळ शरीरानं जिवंत राहणे म्हणजे जगणे नव्हे. सद्गुरूच्या हाताने मिळालेले इष्टलिंग, हाताने म्हणजे दीक्षेतून प्राप्त झालेले इष्टलिंग, शरीरातील प्राण आणि मनातील भक्ती जेव्हा एकत्र मिळून एक रस होतात, एक जीव होतात, तेव्हाच माणसाचा खरा आध्यात्मिक जन्म होतो. तो मनुष्य जिवंतपणीच शिवस्वरूप होतो. हेच या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे. ओम शांती शांती शांती.